गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात काल दुपारी 1:30च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएटेड प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे। या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 इंग्लंडचे नागरिक, 12 क्रू मेंबर्स, 7 पोर्तुगालचे तर 1 कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे। विमान अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना वाचवणे खूप कठीण असल्याची माहिती आयुक्त मलिक यांनी असोसिएटेड प्रेसला दिली होती। घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, परंतु ढिगारा आणि आगीची स्थिती पाहता परिस्थिती आव्हानात्मक आहे, असे देखील आयुक्त मलिक म्हणाले। माहितीनुसार बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 प्रवासी होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते। ड्रीमलाइनर विमानाने टेक ऑफ केल्यानंतर लगेचच ते कोसळले। याच विमानामध्ये क्रू मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाची सून असून त्या देखील याच विमानात होत्या।